सूचना. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती इतिहासावर आधारित आहे. ती विविध संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासपूर्ण स्रोतांवर आधारित आहे. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा ऐतिहासिक घटनेबाबत अपमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके आणि अधिकृत संदर्भ नक्की अभ्यासावेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची संकल्पना समजून घेणार आहोत. दुहेरी राज्यव्यवस्था. हो, UPSC आणि MPSCच्या दृष्टीने हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या विषयावर थेट आणि अप्रत्यक्ष प्रश्न वारंवार विचारले जातात. मित्रांनो, सर्वप्रथम एक साधा प्रश्न. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे नेमकं काय? जेव्हा शासन करण्याची सत्ता एका संस्थेकडे असते आणि प्रशासनाची जबाबदारी दुसऱ्या संस्थेकडे असते, तेव्हा त्या व्यवस्थेला दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. म्हणजेच सत्ता वेगळी आणि जबाबदारी वेगळी. अगदी बरोबर. हीच व्यवस्था इंग्रजांनी भारतात लागू केली. पण ही दुहेरी राज्यव्यवस्था कधी सुरू झाली? हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली पिट्स इंडिया ॲक्ट 1784 मुळे. म्हणजेच रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 हा दुहेरी राज्यव्यवस्थेचा कायदा नव्हता. बरोबर. रेग्युलेटिंग ॲक्टने फक्त नियंत्रणाची सुरुवात केली, पण दुहेरी सत्ता निर्माण केली ती पिट्स इंडिया ॲक्टने. आता प्रश्न येतो, या व्यवस्थेत सत्ता कोणाकडे होती? सत्ता होती ब्रिटिश सरकारकडे. आणि प्रशासन कोण चालवत होतं? ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजेच कंपनी प्रशासन चालवत होती, पण धोरण ठरवत नव्हती. हो, धोरण, लष्करी निर्णय, महसूल धोरण हे सर्व ठरवत होतं ब्रिटिश सरकार. या उद्देशानं कोणती नवी संस्था तयार करण्यात आली? बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोलचे मुख्य काम काय होतं? भारताशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेणे, विशेषतः राजकीय आणि लष्करी धोरण. मग ईस्ट इंडिया कंपनी काय करत होती? कंपनी फक्त त्या निर्णयांची अंमलबजावणी करत होती. म्हणजेच सत्ता ब्रिटिश सरकारकडे, जबाबदारी कंपनीकडे. हाच दुहेरी राज्यव्यवस्थेचा गाभा आहे. या व्यवस्थेचा भारतावर काय परिणाम झाला? प्रशासन पूर्णपणे कमकुवत झालं, कारण चूक झाली तर कोणीही जबाबदारी स्वीकारत नव्हतं. ब्रिटिश सरकार म्हणायचं कंपनी जबाबदार आहे, आणि कंपनी म्हणायची आम्ही फक्त आदेश पाळतो. म्हणूनच इतिहासकार म्हणतात, ही व्यवस्था भारतीय जनतेसाठी अत्यंत घातक ठरली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे सत्तेचा उपभोग पण जबाबदारीपासून पळ. UPSC आणि MPSC मध्ये हा मुद्दा उत्तर लिहिताना खूप प्रभावी ठरतो. चला, परीक्षेसाठी थोडक्यात मुद्दे पाहूया. दुहेरी राज्यव्यवस्था. पिट्स इंडिया ॲक्ट 1784. बोर्ड ऑफ कंट्रोल. सत्ता ब्रिटिश सरकार. जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनी. हे मुद्दे लक्षात ठेवले तर हा टॉपिक नक्कीच सोपा वाटेल. धन्यवाद. धन्यवाद.